साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. चीनमध्ये सध्या HMPV या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा विभागाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांच्या निर्देशानुसार सोलापुरात सर्वेक्षण सुरू झाले. निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला नाही अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. शासनाच्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 80 प्राथमिक आरोग्य केंद्र, 434 उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात या आजाराबाबत सर्वेक्षण करण्यात आले. खोकला, शिंका, ताप ही लक्षणं असल्यास रुग्णांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपचार घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीनं करण्यात आलंय. या व्हायरस पासून घ्यावयाची काळजी. खोकला आणि शिंका येत असतील तर तोंडाला आणि नाकाला रुमाल आणि टिश्यू पेपरनं किंवा वापर करावा. साबण किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरचा वापर करून आपले हात वारंवार धुवावेत आणि भरपूर पाणी पिऊन पौष्टिक आहार घ्यावा. व्हायरस पासून संरक्षणासाठी हे करू नका. हस्तांदोलन, टिश्यू पेपर आणि रुबेलाचा पुनर्वापर, आजाराशी लोकांशी संपर्क टाळा. डोळे, नाक, तोंडाला वारंवार स्पर्श करणं टाळा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका.